पलीकडेच मुंबईमध्ये एक मोठं होर्डिंग पडून त्यामध्ये 16 लोक मृत्यू पावले आणि अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जखमी आहेत आणि ते अद्याप इस्पितळामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहे. आणि त्याचं कारण देण्यात आलेलं आहे, की वादळामुळे हे जे होर्डिंगचं स्ट्रक्चर होतं, ते कोलॅप्स झालं आणि त्यामुळे हे पडलं. अर्थात ही काही तशी नवीन घटना नाहीये. आणि ही जरी नवीन घटना नसली तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होणं आणि ते सुद्धा होर्डिंगखाली, हे खरं म्हणजे की मुंबईच्या दृष्टीने अलीकडे सर्वात मोठी घटना आहे. आणि अशा घटना घडू नयेत यासाठी मग आता प्रत्येक जण माध्यमकर्मीपासून ते राजकीय व्यक्तीपासून ते समाजामध्ये सर्वत्र चर्चा आहे, की जे निष्पाप लोक होते, जे त्या होर्डिंगच्या आजूबाजूला होते, त्यांचा त्याच्यामध्ये काही दोष नसताना त्यांचे नाहक त्यांना बळी गेला. आणि हे जे बळी गेलेले आहेत, त्यामध्ये मग त्यांची चूक नाही तर मग चूक कुणाची होती? हे हे याच्यामध्ये लोकांना पडलेला प्रश्न आहे. अर्थात देशातील ज्यावेळेस आपण लोकशाही शासन म्हणतो, त्यावेळेस लोकांच्या जीविताचं रक्षण करणं हे शासनाचं एक कर्तव्य आहे. आणि तशा पद्धतीचं मग बाकीच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लोकांच्या जीविताचं रक्षण करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिका असतील. त्यामुळे यामध्ये एक निश्चित असं आहे, की ही जरी दुर्दैवी घटना एका वादळामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे घडली आहे असं लोक जरी समजत असतील, तरी याच्यामध्ये याच्या पाठीमागचं कारण हे केवळ स्थानिक ज्यांची जबाबदारी आहे, शासन, केंद्र शासन आहे का राज्य शासन आहे का स्थानिक स्वराज्य संस्था यांचा आहे, हा मुद्दा नंतर जाईल. पण कोणतेही जीवितहानी होऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था तयार करणं या सर्वांची संविधानिक जबाबदारी आहे. अशा पद्धतीच्या दुर्घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. पुण्यामध्ये सुद्धा 5-6 लोक अशाच एका होर्डिंगमुळे, आणि ते होर्डिंग रेल्वेच्या जागेवर होतं आणि एक मोठ्या रहदारीच्या चौकामध्ये ते होर्डिंग पडून तिथेही लोकांचा जीव गेला होता. अशाच प्रकारचे बऱ्याच वेळेस काय होतं, की इमारती पडतात किंवा मान्सूनमध्ये नाल्यांना पाणी येऊन किंवा जुनी घरं किंवा नवीन घरे सुद्धा पडून अशा दुर्घटना घडतात किंवा रस्ते अपघातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बसेस वगैरे ॲक्सिडेंटमध्ये अपघातामुळे जातात. आणि हे असं दुष्टचक्र लोकांच्या मृत्यूचं हे कायमस्वरूपी चालू असतं. आणि मग तात्पुरत्या प्रमाणामध्ये मग त्याच्यावरती चर्चा होते, चौकशीचे आदेश दिले जातात आणि यामध्ये आम्ही जे जबाबदार असतील त्याला कठोरात कठोर शिक्षा करू, असं प्रशासन सांगितलं जातं आणि मग तो विषय तिथेच थांबतो. आणि मग पुढची घटना येईपर्यंत यामध्ये मागे काय झालं, हे तसं कोणाच्याही फार काही खिसगंतीत राहत नाही. आणि मग एकदा पुन्हा आपल्या दैनंदिन बापामध्ये लोक असतात आणि नंतर पुढे नंतरची घटना घडल्यानंतर मग पुन्हा एकदा असे प्रश्न निर्माण होतात, की पूर्वी हे असं घडलं होतं, तसं काय झालेलं आहे. मला यामध्ये एक सांगायचं आहे, की यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर आपले 75 वर्षामध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संविधान आल्यानंतर आपण जे काही कायदे केलेले आहेत, त्यामध्ये वेळोवेळी बदल केलेले आहेत. आणि ह्या 75 वर्षामध्ये मग असे कायदे कायदे आलेले नाहीत का? किंवा नियम आलेले नाहीत का? जेणेकरून लोकांच्या जीविताचं रक्षण होऊ नये? किंवा इतकं हे गहन प्रश्न आहे का, की जे प्रशासकीय अधिकारी असतात, विशेषतः भारतीय प्रशासनिक सेवेतले अधिकारी असतात किंवा जे ह्याच्यामध्ये या सिस्टममध्ये त्याचा भाग असतात, त्यांना या साध्या घटनांसाठी असे कायदे आहेत किंवा नाहीत, हे त्यांना समजून त्याप्रमाणे कायदे झालेले आहेत किंवा नाहीत, आणि झाले नसतील तर तसे कायदे 75 वर्षामध्ये होऊ शकले नाही का, हा प्रश्न पडू पडू शकतो. मला या घटनेच्या अनुषंगाने सांगायचे की अशा घटना घडू नयेत म्हणून 2 प्रकारचे महत्त्वाच्या कायद्यांच्या तरतुदी आहेत. मी त्याच्या कलमामध्ये जाणार नाही. पण जे महानगरपालिके कायदे आहेत आणि आपल्याकडे संविधानाच्या पूर्वीचा कायदा आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 चा. म्हणजे आपलं संविधान 1950 मध्ये आलं. पण हा कायदा 1828 पासून आहे. अर्थात त्याच्यामध्ये कालसापेक्ष बदल होत गेलेले आहेत, सुधारणा होत गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये मग अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत किंवा इतर सगळ्या तरतुदी बाबतीमध्ये, की सध्याच्या परिस्थितीला जे गरजेचं आहे, तशा पद्धतीने त्याच्यात बदल करण्यात आलेले आहे. दुसरा कायदा याच्याशी संबंधित म्हणजे आपत्ती प्रतिबंधक आणि निवारण कायदा जो आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे, तो सुद्धा खरं म्हणजे की या देशामध्ये त्याच्याही तरतुदी केलेल्या आहेत. आणि असे अन्य कायदे आहेत. त्यामुळे
आपण कायद्याचं जर थोडंसं सर्वेक्षण केलं, तर अशा होर्डिंगच्या बाबतीमधल्या ज्या घटना घडू नयेत म्हणून त्याला कायदेशीर अशी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या आहेत का? तर त्याचं उत्तर निश्चितपणे होय. त्या अशा प्रतिबंधात्मक त्याच्यामध्ये उपाय आहेत. तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये, की अशा दुर्बल असे स्ट्रक्चर असतील ज्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते किंवा अर्थहानी होऊ शकते. अशा पद्धतीचे जर काही असे सांगाडे असतील किंवा शहरामध्ये स्ट्रक्चर असतील, मग ते इमारतीपासून असेल, कंपाऊंड भिंतीपासून असेल, होर्डिंगपासून असेल, असे कुठलेही स्ट्रक्चर्स असतील आणि ज्या स्ट्रक्चर्समुळे त्याची स्टॅबिलिटी नसेल, त्याची तेवढी ताकद नसेल, तर ते ताकद बघून ते जर चांगले योग्य ताकदीचे नसतील, तर त्याच्यामुळे मग त्याच्यावरती कारवाई करून ते स्ट्रक्चर नष्ट करणे अशी तरतूद आहे. पण याच्यापेक्षा महत्त्वाची तरतूद अशी आहे, की आपल्याकडे हा जो एम-आर-टी-पी कायदा आहे, म्हणजे एखाद्या जमिनीवरती किंवा जागेवरती बांधकाम करायचं किंवा नाही आणि करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं आणि ते बांधकाम जर झालं तर त्याची काय ताकद असावी, स्ट्रेंथ असावी, याबाबत हा एम-आर-टी-पी कायदा आहे 1966 पासून आणि त्याच्याखाली मग आपल्याकडे बांधकाम नियंत्रण नियमावली वेळोवेळी येतात. तशी मुंबईलाही बांधकाम नियंत्रण नियमावली आहे आणि संपूर्ण राज्यभर आहे. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असा आहे, की संबंधित क्षेत्रासाठी जो प्रमुख अधिकारी आहे आणि या बाबतीमध्ये महापालिका आयुक्त असतील किंवा मग नगरपालिका क्षेत्रामध्ये तिथले मुख्याधिकारी असतील किंवा मग तुमचे जिल्ह्याच्या स्तरावरती ते जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदेचे काही ग्रामपंचायत स्तरावरचे अधिकारी आहेत. हे तिथे कुठले स्ट्रक्चर्स एक जागेवरती येऊ द्यायची की नाही याची संपूर्ण जबाबदारी आणि त्यांचे अधिकार हे त्या संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा अशा अधिकाऱ्यांना, उच्च अधिकाऱ्यांना दिलेले असतात आणि त्याचे विस्तृत नियम केलेले आहेत आणि या नियमामुळे मग तुम्ही कोणताही जरी तुमची जागा असली, ही जागा खाजगी आहे, ही सरकारी आहे, ही रेल्वेची आहे, ही पोलिसांची आहे, ही जागा मालकी कोणाची आहे हा याच्यामध्ये विवाद न उत्पन्न होता कोणत्याही जागेवरती कोणतं स्ट्रक्चर यावं आणि ते स्ट्रक्चर धोकादायक असू नये, अशा पद्धतीचं सगळे नियंत्रण करण्याची जबाबदारी कायद्याने महानगरपालिका आयुक्त दिलेली आहे आणि अर्थात महानगरपालिका आयुक्त इतक्या मोठ्या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये कार्यरत राहून शिकल्यामुळे मग त्यांनी त्याचे अधिकाराचं प्रत्यार्पण खालच्या अधिकाऱ्यांना करतात आणि पुढे मग त्याच्यावरती त्याची अंमलबजावणी होते. त्यामुळे कोणत्याही जागेवरती मग खाजगी, सरकारी, रेल्वे, पोलीस, केंद्र शासन कोणाच्याही जागेवरती जर काही स्ट्रक्चर्स उभारायचे असतील, तर त्याला परवानगीची गरज आहे. मग काही ठिकाणी तिथे बांधकाम परवानगी नसते. काही ठिकाणी बांधकाम परवानगी असेल तर कशा पद्धतीचं बांधकाम होईल, त्याचा किती एफ-एस-आय असेल, कशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर असू शकेल, त्याच्यासाठी किती मार्जिन सोडायचं असतं, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या अशा तरतुदी या तुमच्या बांधकाम नियंत्रण त्याला डी-सी रेग्युलेशन आपण सगळे म्हणतो, हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे एक असं केलं जातं की आता की हे अमुकच्या जागेवरती आहे आणि आम्हाला ते माहिती नाहीये आणि त्यांनी ते बेकायदेशीररित्या केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं आकारमान कमी आहे किंवा नाही आम्ही बघू शकलो नाही आणि ते पोलिसांचंच होतं का रेल्वेचं होतं, ह्या म्हणण्याला तसा काही अर्थ नाहीये. हे खरं पळवाटा आहेत आणि प्रशासकीय पळवाटा आहेत आणि जनतेच्या डोळ्यामध्ये केलेली एक मोठी धुळफूक आहे, धुळफेक आहे, की हे आमच्या हद्दीत नाहीये आणि आम्ही ज्याच्यावरती नियंत्रण करतो त्याच्यामध्ये नाही, त्यामुळे ते असं घडलं. मला वाटतं की याच्याकडे हे धादांत खोटं आहे. त्यामुळे की जिथे काही बांधकाम म्हणजे एखादा पोल जरी मोठा उभारायचा असेल, त्याला तिथे त्याची परवानगी पाहिजे असेल, तर मग ते महापालिका आयुक्तांची तिथपासून त्या परवानग्या तिथे सुरू होतात या सगळ्या गोष्टीला. आणि अर्थात ते उंच इमारतीपासून तर तिथे आहेच आहे. त्यामुळे कुठलंही स्ट्रक्चर जर यायचं असेल, ते स्ट्रक्चर तिथे बांधकाम करणे योग्य आहे किंवा नाही, त्याची जबाबदारी ही महापालिका आयुक्तांची आहे. आणि चुकून जर असे स्ट्रक्चर बेकायदेशीररित्या आली, तर ते तातडीने काढण्याची जबाबदारी सुद्धा ही महापालिका आयुक्तांची असते. खरं मूलतः तर ते असे स्ट्रक्चर्स किंवा असे जे काही गोष्टी घडतात, त्या घडूच नये असा कायदा आहे. आणि मग असा कायदा असल्यामुळे खरं म्हणजे की असा घडण्यासाठी वावच नाही, की अनधिकृत होर्डिंग्ज, अनधिकृत बांधकामं, अनधिकृत प्रमाणे तुमच्या कंपाउंड वॉल्स किंवा जे काही अनधिकृतपणे होतं किंवा अनधिकृतपणे तुमचे नाले बुजवलं जाणं, अनधिकृतपणे त्याच्या नाल्यावरती खाजगी रस्ते तयार करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात, ते होऊ नये आणि ते होऊ नयेत म्हणून आपल्याकडे सर्व महानगरपालिकामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रणा आहे आणि अर्थात ही यंत्रणा कशी वापरायची, कशी राबवायची हे आयुक्तांनी ठरवायचं असतं.
केवळ बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांनाच जर असं ठरवलं की त्यांनीच बघायचं, मला वाटतं ते तसं शक्य होणार नाही. पण आपल्याकडे तिथे झाडण हद्दीतले असे सॅनिटरी इन्स्पेक्टर असले, या सगळ्यांनी जर सांगितलं की तुमच्या भागामध्ये की हेच बांधकाम आहे आणि याच्या पलीकडे बांधकाम जर आलं तर तुम्ही आम्हाला ताबडतोब कळवा, संबंधित खात्याला कळवा आणि मग ते बांधकाम असेल तर ते किंवा असं स्ट्रक्चर जर असेल ते थांबवण्याची जबाबदारी असेल. त्यामुळे इतका मोठा विस्तृत असा जरी क्षेत्र असलं तरी त्याच्यासाठी यंत्रणाही तितकी मोठी आहे. पण त्याचा वापरच करून घेतला नाही आणि नंतर सांगितलं की हे अनधिकृतपणे आलं होतं आणि ते त्याच्यामध्ये मग ते कोर्ट कचेरी झाली. मला वाटतं की जर आयुक्तांनी ठरवलं तर असे कुठलेही अनधिकृत स्ट्रक्चर्स शहरामध्ये येता येणे शक्य नाही. पण तसं करायचं की नाही हे शेवटी प्रशासकीय त्याच्यामध्ये त्यांचा जो करेज आहे, त्यांची जी ताकद आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. दुसरं यामध्ये असं आहे की हे जे स्ट्रक्चर्स किंवा असे काही हे घडतात, अधिकृत किंवा अनधिकृत घडतात. हे घडताना मग त्याच्या नुसतं स्ट्रक्चर आलंय आणि ते अधिकृत म्हणण्यापेक्षा त्याची स्ट्रेंथ काय आहे? म्हणजे त्याच्यामध्ये त्याची ताकद आहे का पेलवण्याची? म्हणजे ताकद जर असेल तर समजा उदाहरणार्थ आपण हे माहिती आहे की जे इमारती बांधल्या जातात, त्या इमारतीसाठी नॅशनल बिल्डिंग कोड आहे. त्याच्याप्रमाणे त्याचं स्ट्रेंथ आहे की नाही? त्याच्यामध्ये त्या परिसरामध्ये जे काही वाऱ्या मोठ्या प्रमाणात वारं येऊ शकतं, वादळ येऊ शकतात. त्या वादळाला ते प्रतिबंध म्हणून ते तग धरू शकतात का? त्याचबरोबर त्या परिक्षेत्रामध्ये जे काही भूकंप येऊ शकतात, त्या रिश्टर स्केलप्रमाणे त्याचे वेगळे सायस्मिक झोन आहेत. त्या सायस्मिक झोनप्रमाणे मोठ्या प्रमाणात जो भूकंप जर आला, तर त्यामध्ये ते होऊ शकतं का? किंवा मोठ्या प्रमाणात ढगफुटी होऊन तसं काही पाऊस पडला आणि त्या पावसामुळे मग नदी-नाल्यामुळे तसं चोकअप झाले, तर त्याच्यासाठी काही हानी होऊ शकेल का? या सगळ्यांचा विचार करून मग तिथे बांधकाम परवानगी आणि अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला मान्यता दिली जाते. त्यामुळे हे जे आहे ते आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की या सगळ्यामध्ये जे सिस्टम तयार केलेली आहे नियमांची, कायद्याची, त्यामध्ये अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स की ज्याच्यामुळे लोकांच्या जीवितास हानी पोहोचेल, वित्तहानी होऊ शकेल, याचा सगळा पूर्ण विचार गेले 75 वर्ष या देशाने केलेला आहे आणि तशाप्रमाणे कायदे बनवलेले आहेत. आपण असं धरून चालूया, की काही स्ट्रक्चर्स अनधिकृतपणे आली आणि ते अनधिकृतपणे आल्यानंतर मग ते लक्षात आलं, की ते अनधिकृत आहेत. तर मग त्याच्यासाठी तातडीने ते काढण्याची कारवाई करणं, हे सुद्धा प्रशासनाचं खरं म्हणजे की कर्तव्य आहे. आणि याच्यासाठी मग नोटीस देणं वगैरे हे कायद्यातल्या तरतुदी असतीलच. पण जर एखादं स्ट्रक्चर जर डिक्लेअर केलं, की हे धोकादायक आहे. समजा एखाद्या शहरामध्ये 20 बाय 40 बाय 40चं स्ट्रक्चर जर परवानगी असेल होर्डिंगचं आणि तिथे त्याच्यापेक्षा जर केलं असेल, तर ते जीवितास धोकादायक आहे असं समजून तातडीने त्याच्यावरती कार्यवाही तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट असेल किंवा इतर कोणत्या कायद्याखाली खरं करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये नोटीस वगैरे हे तर ठीक आहे. पण ज्यावेळेस मग काय दाखवलं जाते, की नोटीस दिली जाते आणि मग न्यायालयातून स्थगिती येते किंवा न्यायालयाचा विरोध येतो आणि मग शेवटी सांगितलं जाते, की आम्ही तर काय कारवाई करायला गेलो होतो, पण न्यायालयाने स्थगिती दिली आणि सर्व खापर हे न्यायालयीन निर्णयावरती प्रशासनाकडून टाकलं जातं. मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यात मोठा जे गॅप आहे आणि तो जनतेपुढे येत नाही, की न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय जे काही तुम्ही केलेलं आहे त्याच्यावरतीच ते निर्णय देणार आहे. पण न्यायालयामध्ये तुम्ही काय मांडलं आहे, ते त्या ज्यांनी बेकायदेशीर कृत्य केलं आहे त्याची बाजू भक्कम करण्यासाठी आहे का खरोखरच त्याच्या विरुद्ध काय करण्यासाठी आहे? हा एक मोठी बाब असून तो जनतेपुढे कधी येत नाही. त्यामुळे जर एखादं स्ट्रक्चर जर असं धोकादायक असेल आणि ते ताबडतोब काढणं गरजेचं असेल आणि नोटीस दिल्यानंतर ते जर संबंधित न्यायालयात गेल्यानंतर तिथे न्यायालयाला आपल्याला सांगावं लागतं, की याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते आणि हे जर काढलं नाही, तर याच्यामध्ये असं मोठं भयानक प्रकार घडू शकतात. मला वाटत नाही, की कोणतंही न्यायालय हे केवळ नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार त्यांना तुम्ही अमुक करा, तमुक करा म्हणण्यापेक्षा जीवितहानी होणार नाही अशा पद्धतीनेच ते बघणार. त्यामुळे माझा प्रशासनाचा अनुभव आहे, की तुम्ही जर व्यवस्थितपणे न्यायालयापुढे बाजू मांडली, तर कोणतंही न्यायालय हे जनतेच्या विरोधात निर्णय देत नाही. केवळ टेक्निकल गोष्टीकडे जाऊन. आणि खरं म्हणजे टेक्निकल गोष्टीकडे जातात, की तुम्ही स्वतःच प्रशासकीय यंत्रणेने त्याच्यामध्ये लूपहोल ठेवून जर तुम्ही बाजू न्यायालयापुढे ठेवली, तर मग कदाचित न्याय तुमच्या विरोधात जाईल आणि मग त्याच्यामध्ये आपण एक असा स्टँड घेतो, की नाही न्यायालयाची स्थगिती आहे. हा एक दुसरा भाग झाला. त्यामुळे इथे सुद्धा त्याला प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार आहे. तिसरी गोष्ट अशी सांगण्यात येते, की राजकीय दबाव होता आणि त्याच्यामुळे मग आम्ही याला मान्यता द्यावी लागली किंवा
राजकीय दबाव होता म्हणून ते अनधिकृत असताना आम्ही ते काढू शकलो नाही. मला वाटतं की हे लंगडी सबब आहे आणि हे प्रशासनाचं पाप आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टीला प्रशासकीय दबाव आला तरी ते जनतेच्या विरोधात जर असेल, तर त्याबाबत तुम्ही अशा अनाठायी दबावाचा अजिबात त्याला बळी पडू नका. अशी तुमची सांविधानिक तरतूद आहे. असे न्यायालयाचे निर्णय आहेत प्रशासकीय बाबतीमध्ये. उदाहरण जर द्यायचं झालं तर कुठलाही राजकीय दबाव हा काही लिखित स्वरूपात येत नाही. ते तोंडी सांगतात, की अमुक-अमुक जर अनधिकृत असेल तुम्ही काढू नका किंवा त्याला आणखी वेळ द्या. त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये लेखी द्यायचं असतं, की अमुक-अमुक राजकीय नेत्याने, लोकप्रतिनिधीने किंवा मग तुमचे मंत्री असतील तर त्यांनी जरी कोणी जरी सांगितलं असेल, माननीय मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं असेल तरी हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे नियमात बसलेलं नाही आणि मग त्यांना परत ज्यांनी सांगितलं त्यांना लेखी कळवायला पाहिजे, की हे तुम्ही सांगितलेलं आहे, पण ते नियमात नाही. त्यामुळे मी कारवाई करणार आहे. मला नाही वाटत, की त्याच्यावरती कोणी काही करू शकेल आणि असे सुप्रीम कोर्टचे सुद्धा याच्यावरती निर्णय आहेत. त्यामुळे राजकीय दबाव आल्यानंतर तो घ्यायचा की नाही घ्यायचा, याचं कवच-कुंडलं हे प्रशासनानं दिलेलं आहेत आणि कवच-कुंडलं की अनाठायी जर जनतेच्या विरोधात काही कृत्य करण्यासाठी जर राजकीय दबाव किंवा वरिष्ठांचा दबाव आला, कधी-कधी प्रशासकीय वरिष्ठांचा सुद्धा दबाव येऊ शकतो. त्यांचा जरी दबाव आला, तरी ज्याच्यावरती हे कारवाई करण्याची जबाबदारी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि कारवाई करायची आहे कशासाठी? तर जनहितासाठी कारवाई करायची आहे. त्यामुळे की दबावामुळे असं झालं, हे असं खूप मोठं भांडवल केलं जातं आणि प्रसारमाध्यमं त्याला विशेषतः हे देतात, की मग राजकीय त्याच्यामध्ये द्वंद्व सुरू होतो, की ते यांच्या काळामध्ये होतं, मग यांच्या काळामध्ये राहिलं, मग यांचा राजकीय दबाव. मला वाटतं, की हे खरं म्हणजे इथेच असं चर्चा, डिस्कशन थांबवलं पाहिजे, की ज्या अधिकाऱ्यावरती जबाबदारी होती, त्या अधिकाऱ्याने मग राजकीय दबाव आहे म्हणून ते थांबवलं असेल, तर तो अधिकारी म्हणून राहण्यास तिथे खरं म्हणजे की लायक नाही. अशा पद्धतीची ही लोकशाही व्यवस्था नाही. आणि तसा जर स्टँड घेणारा अधिकारी असेल, तो प्रशासनाच्या बाहेर फेकला गेला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, की काही बाऊ केला जातो, की अमुक गोष्टीसाठी आम्ही अमुक केलेलं आहे, त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. देशापुढे आणि जनतेपुढे फक्त एकच आहे, की सगळ्यात टॉप गोष्ट असते, सगळ्यात उच्च गोष्ट अशी असते, की जनतेचा जीव वाचवणं. त्याच्यापेक्षा कुठलाही तुमचा आर्थिक फायदा किंवा काही असूच शकत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. आता या पर्टिक्युलर केसमध्ये मुंबईमध्ये जे होर्डिंग्स हे झालं, खरं-खोटं अजून कुणालाच माहीत नाहीये. पण वर्तमानपत्रामध्ये असं सांगितलं जातं, की पोलिस वेल्फेअर फंडासाठी ते देण्यात आलेलं आहे. पोलिस वेल्फेअर फंडासाठी केवळ असं अनधिकृतपणे किंवा ज्याला मान्यता नाहीये, अशा पद्धतीचा किंवा ज्याच्यावरती डायमेन्शनच्या बाबतीमध्ये हे नाहीये. आता निश्चित काय ते चौकशीचा भाग होईल. असं असेल तर केवळ आर्थिक फायदा होण्यासाठी असे स्ट्रक्चर ठेवून देणं आणि त्याचा मुलामा देणं, की काही चांगल्या गोष्टीसाठी आम्ही केलं होतं, तर मला वाटतं की ते जमणार नाही. त्यामुळे यापुढे एक लक्षात घेतलं पाहिजे, की शेवटी चेंडू हा प्रशासनाच्याच दारामध्ये येऊन पोहोचतो आणि त्याच्याकडेच येतो. जोपर्यंत प्रशासनाला जबाबदार धरलं जात नाही. राजकीय नेत्यांना जबाबदार धरायचं म्हणजे की त्यांनी प्रशासन व्यवस्थित चालवलं नाही हे तर आहे, पण ते सगळ्यात शेवटी येतं, की त्यांनी ते केलेलं आहे किंवा नाही. पण प्रशासनाला ज्याच्यावरती जबाबदारी होती, त्याच्या परिक्षेत्रामध्ये आणि त्याच्या कारकिर्दीत काही चुकीच्या घटना घडल्या आहेत का? किंवा चुकीच्या घटना घडल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे का? आणि त्याच्यामध्ये मग ते केलं असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या विरुद्ध कारवाई होणं. ज्यांनी केलंय त्याच्याविरुद्ध कारवाई तर आहेच आहे, ते होतच असतं. पण ज्यांच्यामुळे हे झालेलं आहे, ज्यांच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे, त्यांच्यावरती तशाच प्रकारची कठोर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं, की इंडियन पिनल कोडमध्ये तशी तरतूद आहे कलम 166 मध्ये, की जर एखाद्या याची कायद्याची अंमलबजावणी करण्याची एखाद्या अधिकाऱ्यावरती जबाबदारी असेल आणि ती त्यांनी जबाबदारी पाडली नाही आणि त्यामुळे जर काही इजा होणार असेल जनतेला किंवा इतर संबंधितांना, तर त्याच त्या अधिकाऱ्यांना जबाब धरून त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी. पण मला वाटतं, की असं आपल्याकडे घडत नाही. कारण लोकांना हे माहितीच नाही. कारण आपण असं समजतो, की प्रशासकीय यंत्रणा करते ते योग्यच करत आहे. मला वाटतं कुठेतरी हे थोडं एकदा जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही, की ह्या सगळ्याच्या पाठीमागे पार्श्वभूमीवरती कुठेतरी जे कायदे आहेत, त्यांच्या अंमलबजावणीचा स्तर अतिशय रसातळाकडे चाललेला आहे. त्यामुळे अशा घटना घडतायत. आणि ह्या घटना जर भविष्यामध्ये घडायच्या नसतील, तर मग सर्वांनी सतर्क होऊन जे कोणी याला जबाबदार आहेत, त्या जबाबदार व्यक्तींना अतिशय कठोर शिक्षा जर होत झाली नाही, तर मग हे प्रकार असेच वाढीला लागतील आणि अर्थात ही शिक्षा करताना राजकीय त्याला संरक्षण वाचवण्याचं संरक्षण होणार नाही, हेही समाजाने त्याला बघितलं पाहिजे. अन्यथा मग
त्यांनाही याच्यामध्ये हे केलं पाहिजे, की त्यांना जर एखाद्याच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्यामुळे असे लोक गेले असतील, 16 लोकांचा जीव जाणं ही प्रचंड मोठी घटना आहे. तसं कुठलाही जीव जाणं घटना आहे. पण केवळ प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कायदा असताना त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आणि काहीतरी स्वतःचा फायदा त्याच्यामध्ये घेण्याच्या दृष्टीने किंवा स्वतःचे नाकर्तेपणा असेल याच्यासाठी जर झालं असेल, तर मला वाटतं की हे 21व्या शतकातलं प्रशासन नाही. हे प्रशासन कुठलंतरी सरंजामशाहीमधलं असं प्रशासन आहे. तर याकडे जनतेने खरं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे आणि ही घटना केवळ एक घटना आहे असं न बघता, की अशा पद्धतीची हे एक प्रशासकीय संस्कृती झालेली आहे, हे जनतेने आता मान्य केलं पाहिजे. आणि जोपर्यंत ही प्रशासकीय संस्कृती बदलण्याची जर लोकांच्यामध्ये इच्छा नसेल, तर अशा घटना वाढीस लागतील आणि मग ते प्रशासन निडर व्हायला लागतं, की आम्हाला याच्यामध्ये फार काही विशेष होत नाही. चौकशी होते आणि पुढे लोक त्याच्यामध्ये विसरून जातात. अशा खूप घटना आहेत आपल्याकडे, की अशा घटना घडल्या, चौकशी सुरू झाली, पण पुढे काहीच निष्पन्न झालं कुणालाच माहीत होत नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्याला त्याचा शिक्षा झाली असं कधीही होत नाही. त्यामुळे जनतेला जर हे भविष्यामध्ये थांबायचं असेल, तर कायदे आहेत. त्या कायद्याची ज्यांनी अंमलबजावणी केलेली नाही, त्या अंमलबजावणीला जे जबाबदार आहेत त्यामध्ये हे सगळं राहावं. एक छोटीशी घटना मी आपल्याला सांगेल, की अ, मागे एकदा मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये 13-14 रुग्ण चुकीच्या किंवा प्रदूषित औषधामुळे भेसळयुक्त औषधामुळे दगावले. त्याच्यावरती लेंटिन कमिशन आलं आणि लेंटिन कमिशनने सुद्धा एक अहवाल दिला. सिटिंग जज होते हायकोर्टचे आणि त्या अहवालामध्ये सांगितलं, की ही सगळी जबाबदारी आहे ती प्रशासकीय यंत्रणेची आहे आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, की अमुक-अमुक करावं, अमुक-अमुक करावं. तसं झालं, काही वर्ष झालं, पण नंतर ते पुन्हा सगळे प्रशासकीय यंत्रणा विसरून गेली आणि मग पुन्हा अशा औषधांच्या घटना घडायला लागल्या आणि देशामध्ये ते असे सध्याही घडतायत. त्यामुळे मला असं वाटतं, की शेवटी जोपर्यंत प्रशासकीय जबाबदारी ठरवून संबंधितांच्यावरती कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा घटना ह्या घडत राहतील. पण महाराष्ट्रातील जनतेचे प्रगल्भता विचार घेता, त्यांची सतर्कता विचार घेता मला वाटतं, की राजकीय नेतृत्वावरती ते निश्चितपणे दबाव आणतील, की प्रशासकीय यंत्रणेला जबाबदार धरून त्यांच्यावरती कारवाई होईल.